शेवटी तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण पाण्यामध्ये अडकलो होतो आणि खूप जास्त पाणी वाढल्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी सर्वजण थांबून घेतलं होतं. सेम किस्सा आमच्या रात्री तुम्ही बघू शकता घडला होता. तो म्हणजे आमची गाडी पंक्चर झाली होती. आमच्या दादांनी लावले 3 तास आणि त्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबून घेतलो. थांबून घेतल्यानंतरच तिथं थोडंसं गप्पा गोष्टी केल्या आणि सकाळी आम्ही निघालो. 7 वाजता आम्ही एक फर्स्ट वॉटरफॉलला पोहोचलो. थोडं एन्जॉयमेंट वगैरे करून घेतला. त्यानंतर आम्हाला लागली ते सर्वांना भूक. तर एक ठिकाणी घर बघितलं अंकलचं. त्या अंकलच्या घरी आम्ही सर्वजण थांबलो. तर थांबल्यानंतर चहा वगैरे नाश्ता पाणी करून घेतला. सगळ्यांना भूक लागली होती म्हणून फराळ वगैरे सगळ्यांनी करून घेतला. त्यानंतर निघालो आम्ही जंगल टूरला. पाऊस जोरात चालू होता. पाऊस जोरात चालू असल्यामुळं तिथं पाण्यातनं वाट करत आम्ही सर्वजण निघालो. पुढे जाताच आम्हाला जंगलामध्ये धूक आणि थोडंसं वातावरण चांगलं वाटलं. त्यानंतर मी बघू शकतो की धुके खूप पडल्यामुळे रस्ता आम्हाला दिसत नव्हता. हा एक ॲडव्हेंचर वेगळा अनुभव आम्हाला इथं करायला भेटला. तिथं जाऊन वॉटरफॉलपाशी पोचल्यानंतर एक वेगळाच दृश्य आम्हाला बघायला भेटला. कारण पाण्याची क्षमता इतकी जोरात वाढली होती की आम्हाला रस्ता काढायला जागासुद्धा मिळत नव्हता. तरीसुद्धा कसंबसं आम्ही रस्ता काढत आम्ही पुढे निघालो. कारण पाऊस जोरात चालू असल्यामुळं रस्ता आम्हाला काहीच दिसत नव्हता आणि त्यामुळं आम्ही कसंबसं आमच्या गाईडला बोलवलं आणि गाईड आम्हाला तिथे भेटल्यानंतर मी त्याला तिथं घेऊन गेलो. तिथून थोडासा रस्ता खराब असल्यामुळं सर्वजण एकमेकाला धरून चालत होते. त्यानंतर पुढं जसं पोचलं तर वातावरण तुम्ही बघू शकता. पूर्ण जोरात पाऊस पडतो आणि धुके पण पडलेले आणि त्यातनं सर्वांची मस्ती. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि आम्ही सगळे सेफमध्ये घरी पोचलो आहोत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला बघू शकता अजय राजहंस. तिथून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू सो मच.